मी सासकल बाढळी या गावचा रहिवासी आहे आणि माझी ही सीताफळीची NPK रोपं 300 येते आणि त्या आता ही तिसरा बार आहे. पहिल्या बाराला 30 म्हणजे 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पहिला बार धरला आणि त्याला काय थोडी फळं गावली, पण दुसऱ्या बाराला एक 3-3.5 टन माल गावला. पण तिसऱ्या बाराला मला 7.5 टन माल गावला. 2 वर्ष झालं मी वॉटर कंडिक्शन मशीन बसवली, त्याचा एक फायदा झाला मला. आणि ह्या फळ पिकांचा किंवा ग्रोथ किंवा साईज, म्हणजे जी साईज आहे माझी फळांची ती 800-900 ग्रॅमपर्यंत फळ भरली माझं. म्हणजे 5व्या तोड्याला सुद्धा मी 900 ग्रॅमचं फळ काढलं. 5 तोडं झालं, 7.5 टन माल निघाला आणि चांगले माझे पैसे झाले केवळ त्या तुमच्या वॉटर कंडिक्शनच्या मशीनमुळं किंवा पाण्याची किंवा ह्याच्या संगोपनामुळं किंवा भुसभुशीतपणामुळं किंवा मुळ्यांची संख्या वाढल्यामुळं मला चांगल्या प्रतीचं माल काढता आला. गेल्या 2 वर्षामध्ये वॉटर कंडिशनरने कधी तुम्हाला मेंटेनन्स असं काय दिलं का की बाबा काय पाहिजे त्याच्यामध्ये? मेंटेनन्स हा म्हणजे आम्ही कधी उसकुटून सुद्धा बघितलं नाही, ते काहीच नाही. म्हणजे फिल्टर धुवायचा नाही, साफ करायचा नाही किंवा काय नाही. इलेक्ट्रिक फिल्टर आहे आणि एकदम स्वच्छ आणि स्वच्छ पाणी आहे. बरं, तुम्ही मागे म्हणाला की तुमच्या घरामध्ये पण तेच पाणी येतं, तर तुमचा तो घराचा जो एक्सपिरियन्स आहे, म्हणजे तुम्ही घरी आरो वापरता का हेच पाणी वापरता? नाही, आरो वापरत होतो. आरो बंद केला आणि आता ही आमचं वॉटर कंडिक्शन मशीन बसवल्यापासून आम्ही स्वतः हीच पाणी पितो. काय सुद्धा अडचण नाही. एक दिवस जर आमची लाईट नसेल किंवा डिपोज गेला असेल तर आम्हाला ते पाणी दुसरीकडचं पिऊ वाटत नाही, कारण ह्या एरोची सवय लागली. हा, मध्ये काहीतरी तुम्ही ते मजुरांचं सांगत होतात की तुमचा डीपी जळल्यानंतर मजूर आमच्यात साधारणपणे 20-25 मजूर असतात. ती मजूर जर समजा लाईट गेली, डिपो जळला, 2 वेळा डिपो जळला, तर ती विहिरीतलं पाणी काढलं तर ती पिना ती पाणी नाही म्हणले. आम्हाला डायरेक्ट पाईपचंच पाणी, वॉटरचं म्हणजे या मशीनचंच पाणी पाहिजे. आम्हाला पाणीच पिऊ वाटत नाही, नाहीच पिली पाणी. बरोबर, म्हणजे पाण्याची चव बिघडली आणि तुम्हाला बाहेरून पाणी आणायला लागलं. बरोबर आहे. आवश्यक दर्जाचं पाणी आहे हे. आणि आता साधारणपणे वॉटर कंडिशनर वापरून 2 वर्ष झाली. याच्या पूर्वी ड्रिप चोकापोनो ऍसिड पाजणं आणि आता 2 वर्षानंतर ड्रिप चोकापोनो ऍसिड पाजणं, याच्यामध्ये काय सांगाल? अजिबात नाही. आतापर्यंत आम्ही ड्रिप ही सीताफळीचं आहे, डाळिंबीचं आहे, ऊसाचं माझं जवळजवळ 4-5 एकर क्षेत्राचं ड्रिप आहे. अजिबात नाही. कधी पुढची जरी तोंड काढलं तरी त्याच्यातनं बरं असा काहीच येत नाही आमच्या. एकदम क्लिअर. कधी साफ करायला लिक्विड सोडलं नाही आणि कधी काहीच नाही. डायरेक्ट म्हणजे स्वच्छच पाणी आहे. आणि ड्रिप कुठली आहे, कुठल्या कंपनीची आहे? कास्ता कंपनीची काय आहे, लोकल कंपनीची काय आहे किंवा जैनची आहे 2-3 एकराची ऊसाची. कधीच प्रॉब्लेम आला नाही जैनच्याला. जैनला टोटल किती वर्ष झाली, म्हणजे वॉटर कंडिशन वापरून पण आणि न वापरून पण? वापरून 2 वर्ष झाली मला आणि आता 1 वर्ष 1.5 वर्षाच्या आतले सगळं माझं निम्म्यापेक्षा जास्त ड्रिप आहे आणि निम्म्यापेक्षा जास्त आधीचं ड्रिप आहे. म्हणजे वॉटर कंडिक्शन बसवायच्या आधीच त्याला मी लिक्विड सोडत होतो किंवा ती पांढऱ्या पायपा पडल्या त्या. त्यानंतरच्या जी ही केलं वॉटर कंडिक्शन बसवलंय तिथनं काय कुठं पांढरा सुद्धा डाग नाही पाईपला. बरोबर आहे. म्हणजे एकूण वॉटर कंडिशनरनी तुमच्या 15 एकरचा जो क्षेत्र आहे, त्या 15 एकरच्या क्षेत्राला तुमच्याकडे हे विहिरीचं पाणी आहे, त्या विहिरीवरती 2 वॉटर कंडिशनर बसवलेले आहेत. आणखी एक अनुभव सांगायचा राहिला की तुम्ही जेव्हा पहिल्यांदा वॉटर कंडिशनर घ्यायचा विचार करत होते त्यावेळी तुमच्या मनामध्ये बऱ्याच शंका होत्या. मग तुमचा मुलगा आदिनाथ जो कचला आहे त्याने तुम्हाला त्यामध्ये कशी मदत केली? ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला मशीन घ्यायचं सांगितली, त्याची कॉस्ट बघितली, किंमत बघितली, तर मी हापाकलोच. म्हणलं आपल्याला नको एवढ्या किमतीचं. काय अशी काय त्याच्यात किंमत आहे की एवढं ती हा बरोबर 40,000 रुपये मोजायचे कशाला? त्याच्यामुळे मी त्याला सांगितलं बाबा नाही आपल्याला काय जुळायचं नाही ती काय. त्यानं तिथं कच्छमध्ये किंवा भुईमध्ये किंवा गुजरातमध्ये तिथं त्यानं ती सगळं ही केलं होतं ना, बघितलं होतं. त्याच्यामुळे ती म्हणला तुम्ही बसवून टाका, मी पैसे देतो, पैसे देऊ नका, माझं मी बघतो. आणि दिल्यानंतर बसवल्यानंतर आम्हाला रिझल्ट सांगा, कारण स्टोनची 2 आमच्यात पेशंट होती. स्टोन सुद्धा आमचा पळून गेला, काहीच अडचण नाही त्याची. बरोबर आहे. म्हणजे स्टोनचा त्रास होता आम्हाला, ती सुद्धा नाहीसा झाला. म्हणजे थोडक्यामध्ये आदिनाथने तिकडचा जो कच्चा जो एक्सपिरियन्स होता तुमच्या मुलाचा, तो वापरून त्यांनी तुम्हाला घ्यायला भाग पाडलं आणि आता तुम्हाला लक्षात येतंय की ते आपला निर्णय जो आहे तो अतिशय योग्य निर्णय झालेला आहे. त्यानं जे आम्हाला सांगितलं आणि त्यानंच पैसे दिलं आणि आम्ही ज्यावेळेस बसवलं त्यावेळेस असं आम्हाला आता वाटतंय की आम्ही ह्याच्या आधी 4-5 वर्ष बसवायला. बरोबर आहे. म्हणजे तेवढी वर्ष आपली गेली आणि अतिशय सुंदर कांद्याची पिकं माझी किंवा कांद्याची बघितले मग आपण फोटो. बरोबर आहे. सीताफळीची ऊसाची ग्रीप अतिशय सुंदर आहे. बाकी सगळ्या पिका म्हणजे शेजा पाजारी ज्यांनी बसवली नाहीत त्यांच्यापेक्षा माझी ग्रोथ चांगली आहे. अगदी मिक्सचर कमी घालतो मी, औषधं कमी वापरतो किंवा स्टिकर वापरतच नाही आणि सगळं व्यवस्थित. हा, तो एक आणखी अनुभव राहिला आपला. आम्ही तुम्हाला एक फवारणीसाठी एक मशीन दिलं की हे नवीन मशीन आहे, याचे तुम्ही प्रयोग करा आणि तुम्ही हे करा. तर वॉटर कंडिशनरचं पाणी आपण फवारणीसाठी आधी पण वापरत होतो आणि त्यामुळे आपल्याला फायदे मिळतच होते. पण ते जे फक्त फवारणीसाठी जे मशीन आहे, आज ते चर्चासत्रामध्ये पण तुम्ही आणलं होतं, तर त्या नुसत्या फवारणीच्या मशीनमुळे आपल्याला काय फायदा झाला? आणि वॉटर कंडिशनरचं पाणी तर होतंच, मग वॉटर कंडिशनरच्या पूर्वी आपल्याला स्टिकर, डेक्रोज काय वापरायला लागायचं. वॉटर कंडिशनर वापरल्यानंतर त्याचं प्रमाण कमी झालं का कसं? आणि महत्त्वाचं म्हणजे फवारणीसाठी जे स्पेशल मशीन बनवलंय
तर ते मशीन वापरल्यानंतर तुमचं 200 लिटरमध्ये 600 लिटरचे ब्लोअर याच्यामध्ये तुमचा अनुभव कसा आहे? जी मशीन मला दिली साहेबांनी त्याची 5,000-5,500 रुपये काहीतरी किंमत आहे. 6,000 हो. 6,000 रुपये. आणि ती मशीन घेतल्यानंतर मी 1-2 वेळा प्रयोग केला बरं का, हम्म. म्हणजे औषध मारताना, कारण त्यानंतर माझा भारत संपला त्या बागेचा. हम्म. आणि आता सीताफळीला बी 2-3 औषधं त्याची मारली. हम्म. पण जी माझं फिल्टर पाणी होऊन बाहेर पडलं आणि ती पाणी पुन्हा फिल्टर केलं 200 लिटर बॅलरमध्ये त्या मशीननं, अतिशय चांगला रिझल्ट आहे. त्याला स्टिकर कसलाही वापरला नाही मी. आणि जी औषधाची संख्या सांगितली होती मला गोरपडे साहेबांनी, त्यापेक्षा मी निम्मच वापरलं औषध. म्हणजे एक औषध 2 वेळा मारायचो, मध्ये दुसरा औषधाचा हात घेऊन. केवळ त्या पाण्याच्या त्या फिल्टरमुळे मला त्या औषधाची, मी राहुल गोरपडे यांना बी सांगितलं की असं असं साहेबांनी मला सांगितलं, काय करू? नाही म्हणले, तुम्ही प्रमाण कमी वापरा, मारा औषध, काय रिझल्ट येतोय ते बघा, तुम्ही स्वतःच्या पिकावर बघा, बरोबर, आणि नंतर आम्हाला बी सांगा. त्यांना सांगितल्यानंतर ते आता प्रवृत्त झाले. त्याच्यामुळं ती जी मशीन टाकाय प्रवृत्त झाले, ती केवळ त्यांना मी असं सांगितल्यामुळं सगळ्या मोटरांना आता त्या बसवून घेणार आहेत बघा. बरोबर आहे. म्हणजे फवारणीचं जे छोटं मशीन बनवलंय त्याचा पण आपल्याला चांगला फायदा मिळाला आहे. स्टिकर वगैरे वापरायला लागत नाही, औषधं कमी लागत आहेत. चालेल, एकूण सगळा अनुभव अतिशय